महाराष्ट्राची स्थापना झाली आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रामध्ये विलक्षण प्रगतीला देखील सुरुवात झाली। या यशाचे मुख्य मानकरी ठरतात ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, धनंजयराव गाडगीळ, केशवराव जेधे यासारखे धुरंधर विचारसरणीचे नेते। महाराष्ट्राची सर्वांगीण बांधणी करताना या सर्व दूरदृष्टीच्या नेत्यांनी सहकाराची गंगा प्रवाहित केली। अशा धोरणी तसेच जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मुख्य नाव समोर येतं ते नामदेवरावजी परजणे अण्णा यांचं, ज्यांनी दुष्काळाच्या माळ रानावर नंदनवन फुलवलं। मात्र इसवी सन 1950 ते 1955च्या काळात अशी परिस्थिती नव्हती। राजकीय वारसा लाभत चाललेला कोपरगाव तालुका हा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पिछाडलेला होता। कोपरगाव तालुक्याच्या विकास कार्यासाठी, सामान्यांचे दारिद्र्य हटवण्यासाठी एक सामान्य कुटुंबातला शेतकरी पुढे येत होता। तो फक्त मार्गदर्शनच नव्हे तर खांद्याला खांदा लावत होता, पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचत होता। या कर्तृत्ववान व्यक्तीला लोक नामदेवरावजी परजणे पाटील म्हणून ओळखत होते आणि आदरानं अण्णा नावानं संबोधत होते। अण्णांना मुळात राजकारणाची आवड नव्हतीच। राजकारणापेक्षा समाजकारण डोळ्यासमोर ठेवून आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त घटक हा शेतकरी कुटुंबातील आहे आणि शेतकरी कुटुंबाचा त्यांचा विकास झाला, त्यांचे प्रश्न सोडवले तरच त्यांच्या कुटुंबाचा विकास म्हणजेच आपल्या तालुक्याचा विकास असं अण्णांचं स्वप्न होतं। सहकाराला सुरुवात झाली आणि पद्मश्री विखे पाटलांच्या पावलावर पाऊल टाकत कोपरगावच्या नेत्यांनी देखील सहकाराचा झेंडा आपल्या हाती घेतला आणि कोपरगावात सहकारी संस्थांना गती मिळायला सुरुवात झाली। मात्र या सहकारी संस्थांचा सभासद हा या कोपरगाव तालुक्यातील साधा आणि गरीब शेतकरी होता आणि म्हणून सहकाराला गती द्यायची असेल तर अगोदर शेतकरी मोठा झाला पाहिजे, शेतकरी विकसित झाला पाहिजे, हे नामदेवराव परजणे अण्णांनी ओळखलं। पूर्वी ना तंत्रज्ञान नव्हतं, का ऊस विकास शेती म्हणजे ऊसावर चालली, पण नुसते कारखाने झाले चालू झाले, पण त्याच्याकरता काय प्रगती केली पाहिजे बाबा, बेनं कुठलं आणलं पाहिजे, कशा जातीचं हे केलं पाहिजे, ॲव्हरेज कसं वाढलं पाहिजे, असं काहीच नव्हतं ना हो। मग काय केलं त्यांनी चांगला अभ्यास केला का आपले शेतकरी कुठे अडचणीत येऊ राहिले बाबा, कोणाचं पाव 20 टन, कोणाचं पाव 10 टन, मग हे ॲव्हरेज का वाढाणं, पण नेमका प्रश्न काय आहे असं। मग त्यांनी थोडंसं जरा खोलात जाऊन त्याचं जरा अभ्यास केला, नाही तर पूर्वी अभ्यास करायला कोणाला वेळ, पण त्यांनी तो केला आणि केल्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्यात काय चुकत नाही यांचं बरं का, की यांना फक्त बियाणं चांगलं दिलं पाहिजे, पाणी किती भरावं दिलं समजलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे। असं जर झालं तर यांचं काही पर एकरी 10 टन जरी वाढला तर यांचे 500-1500 रुपये वाढतील। अनेक शेतकऱ्यांकडे शेती मुबलक होती, मात्र परंपरागत बैलजोडीचा वापर करून शेती करण्याची पद्धत रुजलेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची बरीच जमीन पडीक राहत आणि याशिवाय शेतीसोबत जोडधंदा करता येतो हे त्यावेळी शेतकऱ्यांना ठाऊकच नव्हतं। अण्णांच्या कर्तबगारीची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली होती। परिणामी संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी अण्णांकडे आली आणि कारखान्याच्या हितासोबतच ऊस उत्पादकांचा सर्वांगीण विकास सुरू झाला। कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवता येतील त्या सर्व योजना राबवण्याचा अण्णांचा आग्रह असे आणि त्या सर्व योजना स्वतः जबाबदारीने पूर्णत्वाला सुद्धा नेत असे। कालांतराने दिवसेंदिवस पाणी कमी होत चालले, ज्यावेळेस अण्णांनी लक्षात घेतलं त्यावेळेस मान्य कोले साहेबांकडे अनेक वेळेस अण्णांनी त्यावेळेस हट्टाच धरला का आपण पाण्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवाने आमच्या प्रत्येक निवडणुका पाण्याच्या भोवतीच होत गेल्या आणि सत्ता मिळत गेली, पण दुर्दैवाने पाण्याचा प्रश्न आमचा काही मिटला नाही।
पाण्याचा प्रश्न उलट जटिल होत गेला आणि म्हणून त्यावेळेस पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी जे खोऱ्यांचा अभ्यास केलेला होता त्यावेळेस अण्णांनी खासदार साहेबांकडे ती भूमिका मांडली होती का आम्हाला बाकीचं काही नाही दिलं तरी चालेल, पण आपण समुद्राला वाया जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे आणि त्या दृष्टिकोनातून खासदार साहेबांनी मोठा प्रयत्न पण केला होता. पण पुढं पाणी कमी कमी होत गेलं. 72चा दुष्काळ पडला, त्याच्यानंतर तर एकदम कमी कमी पाणी होत गेलं आणि नंतर मग पाणी कमी झाल्यानंतर लोक मग जागे झाले काय करायचं. आणि मग ते कारखान्याच्या मिटिंगमध्ये ना आपण काहीतरी केलं पाहिजे बुवा, शासन वर नाशिकला पाणी उचललं, इकडं पाणी उचललं, मग आपण कोर्टात भांडण नेऊ, दावे दाखल करू. प्रस्तावितानं ते दावे दाखल केले, पण लोक जनरल मिटिंगमध्ये म्हणायला लागले आता दाव्याचा निकाल लागल कधी, लागल का निकाल, याच्यात 4-5 विलक्षण पार पाडतील तेव्हा निकाल लागल, कायचा निकाल लागतो लवकर. अण्णांनी जनरल मिटिंगमध्ये विषय मांडला का आपण हे जे बंधारे, वसंत बंधारे, छोटे छोटे गंगेला बंधारे करा साहेब, जे असेल तुम्ही ती वर्गणी कारखान्याची टाका सभासदावर, 2 रुपये लोक देतील, आपण पहिले करू आणि मग नंतर करू. तर पहिला मग हिंगणीचा बंधारा झाला, त्याच्यानंतर मंजूर, हांडेवाडी, सगळे बंधारे एकोपाठ कारखान्यानं कारखान्यामार्फत केले, पण अण्णांनी पुढाकार घेतला. देशासोबत महाराष्ट्रातही हरित क्रांतीची बीज पेरली जाऊ लागली होती. वाढती लोकसंख्या आणि देशाचा विकास साधायचा असेल तर हरित क्रांतीशिवाय देशाला पर्याय नव्हता. काळानुसार शेती पद्धती बदलत चालली होती. काही शेतकऱ्यांनी ती अवलंबन देखील सुरू केलं होतं. मात्र अडाणी आणि गरीब वर्गातील शेतकरी स्वतःमध्ये आणि शेती परंपरेमध्ये बदल करण्यास तयार नव्हता. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग हा पारंपरिक शेतीची जी पद्धत आहे त्यात बदल करणार नाही हे अण्णांना माहिती होतं. कारण पारंपरिक शेतीत बैल, नांगर, वखर या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कमी मिळतं आणि यांत्रिक पद्धतीनं जर शेती केली तर कमी कष्टामध्ये, कमी खर्चामध्ये शेतीतून अधिक उत्पादन होऊ शकतं. या अण्णांनी शेतकऱ्यांना पटवण्यासाठी किंवा आपला प्रमुख व्यवसाय शेतीचा ऊसाचा असल्यामुळं ऊसाची लागवड पद्धत, ऊसाची खतं वापरण्याची पद्धत, ऊसाला ठिबक सिंचन पद्धतीतून जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल यासाठी अण्णांनी दृष्टिकोन समोर ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञ मंडळीचं या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं. तालुक्यात प्रदर्शनं भरवली आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी अण्णांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची धुरा हातात घेतलेल्या परजणे अण्णांना हे लक्षात आलं होतं की पारंपरिक शेती पद्धती सोडून यांत्रिक पद्धत स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास 1 तप एवढा वेळ लागलाय आणि म्हणून शेतीला जोडून जोड व्यवसाय करावा असं म्हणणं जितकं सोपं आहे तितकंच ते शेतकऱ्यांकडनं अंमलात येणं सोपं नाही. मात्र तसं घडावं यासाठी अण्णांनी स्वतः पुढाकार घेण्याचं ठरवलं. अण्णा कारखान्याचे संचालक होते ज्यावेळेस, तर अण्णाला नेहमी असं वाटायचं आपण संचालक आहे संजीवनी कारखान्याचे, सभासदाचं आपण काही देणं लागतो, मग यांच्याकरता काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून ते नेहमी कुठली तरी योजना मांडायची. अण्णा एक असं रसायन होतं तर ते टाकल्याशिवाय, जसं लिंबू टाकल्याशिवाय सरबत बनत नाही, किती साखर टाका, तसं अण्णा त्या योजनेमध्ये अण्णा नसले तर ती योजनाच नाही म्हणायची. असं रसायन होतं. कुठली योजना, किती अधिकारी, अण्णाचं फार शिक्षण नव्हतं पण त्यांचं बोलणं, त्यांची स्टाईल अधिकाऱ्यावर छाप पडायची. अधिकाऱ्याला पडायचं की यांना माहिती कसं काय, कारण या अगोदरच तपास करून यायचे त्या योजनेचा, तेव्हा ते मांडायचे. त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्याबरोबर मन लावून काम करायचे आणि ती योजना सफल व्हायची. आणि त्याच्यामुळं साहेबांचं सुद्धा, ते कोले साहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता, कारण त्यांना माहिती हा माणूस करील, हा जनतेकरताच करणार आहे. मुळात अण्णा हे शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातून आलेले होते आणि या समाजामध्ये त्यांचं कायमचं येणं जाणं होतं, उठबैस होते. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायचीच, परंतु बैलजोडीबरोबर त्यांच्याकडे गाई म्हशीसुद्धा असायच्या, शेळ्या बकऱ्यासुद्धा असायचे. आणि त्या काळी गाई पाळणं हे शेतकऱ्यांचा मुख्य उद्देश, म्हणजे शेतीसाठी बैलजोडी मिळणं हाच त्यांचा मुख्य उद्देश असायचा. दुधासाठी कुणीही गाई किंवा म्हशी त्यावेळेस पाळत नसायचं, घरच्या दुधापुरतं आणि शेतीसाठी बैलजोडी मिळणं हाच मुख्य उद्देश असायचा. आणि त्या काळामध्ये आजच्यासारखंच शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण व्हायच्या, दुष्काळ पडायचे, शेतीमधलं उत्पन्न कमी जास्त व्हायचं आणि म्हणून ह्या शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा पाहिजे आणि तो जो जोडधंदा या शेतकऱ्याला गायींच्या दुधाचाच मिळू शकतो
आणि म्हणून दुग्ध व्यवसाय हा जो धंदा आपण शेतकऱ्यांना जर दिला तर शेतकऱ्याला त्याच्या प्रपंचाला हातभार लागू शकतो, ही अण्णांची धारणा होती आणि त्या दृष्टीनेच त्यांनी त्यांची आयुष्याची पुढची वाटचाल केली. दुग्ध व्यवसाय कसा केला पाहिजे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी अण्णांनी अभ्यास सुरू केला. त्यासाठी देश विदेशातल्या यशस्वी दूध संघांची पाहणी केली आणि नवीन तंत्रज्ञानासोबत सहकाराचा विकास कसा करता येईल याचा अभ्यास केला. आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत असणाऱ्या अण्णांच्या श्रमाला यश प्राप्त झालं. इसवी सन 1976 मध्ये गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना झाली. त्यावेळेस आपल्याकडं फक्त गावठी गाई होत्या 2 ते 3 लिटर दूध देणाऱ्या, आणि त्या 2 ते 3 लिटर दूध द्यायचे म्हणजे अशा जसा शेतकरी मोठा असेल लहान असेल त्याच्या आईपतीप्रमाणे तो गाई पाळायचं. दिवसभर त्या आपल्या चारायच्या रानात एक माणूस त्यांचं चारायला जायचं, संध्याकाळी आणायचं, 5-10 लिटर दूध आपलं घरच्या पुरतं झालं. पण जेव्हा अण्णांनी परत विचार मांडला का बा आपण गाईचा तो ट्रॅकच चेंज करायचा, तर लोकांना आश्चर्य वाटलेलं, आता हे सोडून द्यायचं आपली नवीनच सुरुवात करायची, हे कसं काय शक्य आहे. म्हणजे लोक विचारात पडले ना, आता या गावठी गाय सोडायच्या, कुठली तरी गाय आणायची, ती दूध वाढवा देणार आहे, मग ते संघाला जाईल आणि मग आपल्याला पैसे मिळेल, शक्य नाही आहे. अण्णा जिद्दी होते. शेतकऱ्यांचं आणि शेतकरी सभासदांचं हित हे संघाच्या विकासात आहे, तसंच संघाचं हित हे शेतकऱ्याच्या विकासात आहे हे अण्णांना ठाऊक होतं. संघ उभा राहिला, संघाचं कार्य सुरू झालं. मात्र सुरुवातीच्या काळात 70 ते 80 लिटर इतकंच दूध गोळा झालं. मात्र इतकं दूध हे 25 ते 30 गायींचं होतं. या गायी दिवसाला फक्त 2 ते 3 लिटर इतकंच दूध देण्याच्या क्षमता असणाऱ्या होत्या. आपल्या देशात पंजाब राज्यात संकरित गायी आलेल्या होत्या आणि आपल्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रातही पंजाब राज्यातून त्या गायी आणावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पंजाबमधून आपल्या संघावर शेतकऱ्यांसाठी त्या गायी आणल्या आणि आपल्या शेतकऱ्यांचा आणि संघाचा कसा विकास होईल यासाठी अण्णांनी सतत प्रयत्न केले. संकरित गायी शेतकऱ्यांना पुरवण्यासोबतच या गायींमध्ये संकरित कालवडीसाठी बीजांकुरण करणं हे देखील महत्त्वाचं होतं. यासाठी बायफ उरळी कांचन या संस्थेसाठी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्फत जागा उपलब्ध करून देण्यात आली. आता त्या पंजाबमधून गायी आणायच्या ठरवल्या, पण मग लोक चर्चा करायला लागले त्या गायी कशा आहे काय नाही बुवा, आपल्याकडे ते हवामानात तग धरतील का नाही, उद्या एवढ्या महागाची गाय घेतली मेली तर काय करायचं बुवा. तर मग अण्णांनी दूरदृष्टीचा विचार करून संगणी कागदपत्र करून त्यांचा विमा उतरवला. त्या गायीचा ज्या गायी आणल्या असेल ना त्यांचा विमा उतरवला. उद्या जरी काय झालं तर शेतकऱ्याला धोका नको, तो कष्ट करील पण धोका सहन करू शकणार नाही. म्हणून अण्णांनी त्या गायीचा विमा उतरून आणि त्या गायी शेतकऱ्याला वाटप झालं. शेतकरी अडाणी असला, कमी शिकलेला असला तरी त्याच्यामध्ये कष्ट करण्याची प्रवृत्ती होती, विकास साधण्याची तयारी होती. त्यामुळे अण्णांच्या प्रयत्नांना ते प्रतिसाद देत होते आणि म्हणूनच संघाच्या उन्नतीला सुरुवात झाली. विकासाच्या बीजाला अंकुर फुटू लागला आणि 70 ते 80 लिटरने सुरुवात झालेला गोदावरी दूध संघ आता हजारो लिटर दूध संकलन करू लागला. संस्थेबद्दल अण्णांच्या मनात नितांत आस्था होती. संस्थेला मुलाप्रमाणे जपत होते आणि म्हणून या संस्थेला एक काळ अडचणीचा आल्यानंतर सुद्धा स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता संस्थेसाठी ते रात्रंदिवस झटलेले आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेलं आहे. 94 साली अण्णांचं पहिलं कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तब्येतीची प्रकृतीची डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेली असताना सुद्धा मला संस्थेचं आणि दूध उत्पादकांचं भलं बघायचं आहे किंवा त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचा आजारपणाकडे दुर्लक्ष करून
त्यांनी धंद्याकडं आणि संस्थेकडे लक्ष दिलं. सहकारी संस्था ह्या सभासदांच्या मालकीच्या संस्था आहेत आणि संचालक आणि पदाधिकारी हे त्या संस्थेचे फक्त विश्वस्त आहेत, ही अण्णांची धारणा होती. आणि म्हणून सहकारी संस्थांमध्ये काम करत असताना चारित्र्याला खूप महत्त्व आहे हे अण्णांनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं. आणि सहकार्यामध्ये कसं वागावं हे एक अण्णा म्हणजे एक मूर्तिमंत आणि आदर्श असं उदाहरण आहे. संजीवनी कारखान्यामध्ये जवळजवळ 28-30 वर्ष संचालक असताना, गोदावरी दूध संघाचे चेअरमन असताना अण्णांनी या दोन्ही संस्थेमध्ये जे काही वर्तन केलं ते निश्चितच अनुकरणीय आहे. अण्णांच्या चांगल्या कामाचा सुगंध सर्वत्र पसरला. विविध कार्यकारी सोसायट्या, संघ, कारखाना इथलं काम पाहून दिल्ली इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक्स प्रोग्रेस सोसायटी या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने नामदेवरावजी परजणे अण्णांना 20 जून 2000 रोजी राष्ट्रीय उद्योग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पूर्वी नवीनच संघ चालू झाला आणि दूध संकलन लवकर म्हणजे बुवा गाडी संघावर आली पाहिजे, एक ट्रक ती गावोगाव फिरवायची, मग ते यायला तर ते मग संकलन पहाटी चालू व्हायचं. संकलन 4च्या पुढं धरा 5ला कंप्लीट असं उजेडलं म्हणजे तेव्हा चालू व्हायचं. मग अण्णांनी एक शक्कल लढवली. आता ते दूध यायचं तर कुणी कशी पाणी घालायचं, कुणी काय, आता लोकायला माहितीच नाही दूध वाढावं म्हणून काही करीत असतील उद्योग. पण मग ती प्रतवारी कंगी संघाचं नाव खराब होऊ नये म्हणून अण्णांनी युक्ती शोधली. अण्णा काय करायचे, गपचिप गाडी चालू करायची. आता वरड्या पाटलाच तिथं समजा 6ला संकलन चालू होईल, अन्य पाहुणे 6ला तिथं हजर आणि तिथं बसले टेस्ट जवळ समोर येऊन मग काय किटलीवाला कुठं जाणार नाही, कुणी कुठं जाणार नाही, जे आहे ते घ्यायचं. आणि मग तिथं ते एक दहशत बसून गेली. मग आज अरे आमच्या तिथं अन्न येऊन गेले काल, म्हणजे असं म्हणता तालुक्याच म्हणजे हे झालं ना, चेक करू राहिले व मग जो तो क्लिअर आणायला लागला. पण ती सवय लागल्यामुळं आज गोदावरी संघाला तिची अडचण नाही ना. जी क्वालिटीची जी वळण लागलं उत्पादकाला, संस्थेला, कामगाराला, त्या अन्नाच्या दहशतीमुळं त्यांना ते वळण लागून गेलं. त्याच्यामुळं क्वालिटी जी आजही संघाची जी क्वालिटी टिकून आहे भारतात, महाराष्ट्रात दूध जातं ते सगळीकडं, अन्नाने जो त्रास घेतला त्याच्यामुळेच ती क्वालिटी आज टिकून राहिली संघाची. अनेक वेळेस राज्यामध्ये दुधाचा महापूर झाला का दूध बंद करावं लागायचं आणि मग ते शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान व्हायचं. आणि म्हणून असेच शेतकरी अण्णांना भेटायला आल्यानंतर अण्णांना त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामधले अश्रू बघितल्यानंतर मन गैवरलं आणि या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. याच्यासाठी संघाची जेवढी आमचे अधिकारी यंत्रणा असेल, बाकीचे शासकीय योजनेतले जे काही यंत्रणा असतील यांना एकत्रित घेऊन त्याचा विचारविनिमय करून राज्यातलं पहिलं पाश्चराइज होमो दूध पिशवीतलं गाईचं गोदावरीच्या नावाने आणलं. म्हशीच्या पिशव्याचे दूध मिळत होते पण गाईचं मिळत नव्हतं आणि म्हणून अण्णांनी तो एक धाडशी पाऊल त्यावेळेस टाकला. गोदावरी दूध संघांनी त्या काळी अण्णांच्या नेतृत्वाखाली पिशवीबंद दूध विकण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो निर्णय यशस्वी झाला. आणि आज आपण पाहतो की गोदावरी दुधाचा ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि आसपासच्या राज्यामध्ये लोकप्रिय असा हा ब्रँड आहे. अण्णा 3 मुलींचे वडील होते आणि मुलींचं बाप होणं जितकं भाग्याचं तितकंच जबाबदारीचं आणि काळजीची गोष्ट असते ही तर अण्णांना जाणीव होतीच. आपण अनेक वेळा समाजामध्ये पाहिलं की मुलींचे लग्न करता करता अनेक जण कर्जबाजारी होतात, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि हीच नेमकी समाजाची अडचण लक्षात घेऊन या अडचणीवर मात करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्याची नेहमी अण्णांना रोखोक लागून राहायची. आणि 1995-96च्या दरम्यान शेवटी अण्णांनी निर्णय घेतला की समाजाला या अडचणीमधून जर बाहेर काढायचं असेल तर सामुदायिक विवाह सोहळे झाले पाहिजे आणि ते सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये
सर्वसामान्य सर्वच समाजातल्या मुलींचे लग्न लागले पाहिजे आणि म्हणून विस्मात्मक जंगली महाराज आश्रमाच्या मदतीने अण्णांनी हजारो जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावून दिले. नुसतं लग्न लावून दिले नाही तर लग्न सोहळ्याच्या वेळेस सर्व जमलेल्या नातेवाईकांना पाहुण्यांना मिष्टान्न भोजन, मुलीचं कन्यादान आणि त्यांना संसारोपयोगी लागणारे सर्व भांडे वस्त्र याचीसुद्धा व्यवस्था अण्णांनी त्या काळी करून दिली. आणि एक समाजामध्ये क्रांतिकारी पाऊल किंवा समाजापुढे एक उदाहरण ठेवलं की सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्वांचेच खर्च वाचतात आणि जे काही पैसे वाचतात ते त्या मुलामुलींच्या भावी संसारासाठी उपयोगी पडतात. आणि यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ अण्णांनी उभी केली. मला वाटते पहिल्याच सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला 101 जोडपी लग्नाला तयार झाली. त्यांनी तशी फिल्डिंग लावून तयारी केली होती अण्णांनी. आणि बघता बघता तो सोहळा 5 एकरात ह्या बाजूला मंडप, आश्रमाच्या दक्षिण बाजूला मंडप घालून अण्णांनी तो सोहळा खूप मोठा करून धावला. आणि त्या सोहळ्याला जवळजवळ 2.5 ते 3 लाख समाज हजर होता. आणि एवढा समाज आणि एवढा मोठा कार्यक्रम कसा काय हाताळतात म्हणून नगर, नाशिक आणि औरंगाबाद ह्या 3 जिल्ह्यातले अण्णावर प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांचे अधिकारी पदाधिकारी येऊन अण्णांना भेटून कार्यक्रम पाहून त्या वधूवरांचा लग्न सोहळा शुभमंगल सावधान झाल्यानंतर ते जेवण करून निघून गेले. नामदेवरावजी परजणे अण्णा हे फक्त एका कुटुंबाचे अण्णा राहिले नव्हते, तर ते संपूर्ण तालुक्याचे झाले होते. त्यांच्या समाजकार्याचे कितीतरी दाखले आहेत. ते स्वतः हाडाचे शेतकरी असल्यामुळं त्यांना जमीन, शेती हा विषय त्यांचा आवडीचा होता आणि त्यांना शेतीबद्दल सगळं माहिती होतं. शेतकऱ्याच्या व्यथा जास्त माहीत होत्या. आता त्यांचं संवत्सर परिसर, सावळीवीर परिसर या भागात बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या कॉर्पोरेशनकडं खंडाना म्हणजे त्या अशा गुंतल्या होत्या. आता त्या खंडाना गुंतल्या ते सोडायकरता गंज अपील दावे चालले, पण शेतकरीचं कोण, एकट्या शेतकऱ्याचं कोण मनावर घेतो. तर मग त्यांच्याकडे बरेच जाऊन लोक भेटायचे शेतकरी की बा अण्णा आमच्याकडे पहा बा, कुणी नेते कुणी असं कुणी पुढाकार घेई ना त्यावेळेस. असं काही बुवा त्यांना वाटाणं का हा मुद्दा सक्सेस होईल का नाही, कोणा शेडजीच्या विरोधात जायचं, कोणा सरकारच्या विरोधात जायचं असं लोकांना वाटायचं. पण मग त्यांच्याकडे लोकांची संख्या वाढायला लागली. मग त्यांनी तो एक दिवस विचार करून आणि ते खंडकरीची चळवळ उभी केली आणि जे येतील ते शेतकरी सामील व्हान ते मग चालू केलं. ते पुढं एवढं पेटलं की पार त्यांना जेलमध्ये जायची पळी आली. गेले ते मग आता शेतकऱ्याकरता जेलमध्ये. मग आता काय, मग तीच लोकांनी आठवण ठेवली का हा माणूस खाली आपल्याबरोबर पंक्तीला जेवायला आहे, वर लढायला बी आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये ही काळजी अण्णा घेत असे. गोदावरी खोरे दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना ते राबवत असे. मात्र दूध दरवाढीसाठी आंदोलन करतानाही तितकेच आग्रही असे. 1987 सालची आठवण झाली. त्यावेळी दुधाला अत्यल्पासा 2 रुपये लिटरचा दर असायचा आणि त्या 2 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा लागत असायचा. मग शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला होता आणि शासनाकडे दूध भाववाढीची कायमची शेतकऱ्यांची मागणी असायची. त्याने निलंगेकर समिती नियुक्त केली आणि त्या समितीने 3 रुपये लिटर भाव द्यावा अशी शिफारस केली. परंतु ती शिफारस शासनाने स्वीकारलेली नव्हती आणि म्हणून माननीय शरदराव पवार, अण्णासाहेब शिंदे, मधुकरराव पिचड आणि कैलासवासी अण्णा यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी कारखान्याच्या कार्यस्थळावरती एक मोठा राज्यव्यापी दूध उत्पादकांचा मेळावा घेण्याचं ठरलं आणि 30 ऑगस्ट 1987 साली हा मेळावा इथे पार पाडला. हा भूतपूर्व भविष्याची असा हा मेळावा अण्णांच्या नेतृत्वाखाली झाला. जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आणि शासनाकडून दुधाला भाववाढ करून घेण्यामध्ये अण्णा या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी ठरले. शासनाने गेले 3 वर्षामध्ये दुधाचे भाव वाढलेले नाही, वाढून दिलेले नाहीये आणि म्हणून शेतकरी गेल्या 1 वर्षापासून या दूध धंद्यापासून दूर चाललेला आहे. त्यांना हा धंदा परवानाचा झालेला आहे. अनेक कृषीचे बेकार कामगार
आणि अनेक शेतकऱ्यांनी हा धंदा हाताशी घेतलेला धंदा आज ते अडचणीत आलेले आहेत आणि म्हणून या धंद्यामध्ये आपण काहीतरी करावं. या धंद्यामध्ये दुधाची मागणी झाली पाहिजे आणि ते सांगते त्यावेळेला आपण आहे यापेक्षा जास्त मंडळींनी एकत्र आलं पाहिजे. कोण म्हणतं वाढवून देणार नाही, कोण म्हणतं वाढवून देणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्यांनी महाराष्ट्र फिरून रयतेच्या मुलांसाठी शिक्षण व्यवस्था उभी केली. तर त्यांचाच वारसा जोपासत स्वर्गीय शंकरराव काळेसाहेब यांनी अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला. त्यामुळे अनेक मुलांना घराजवळ शिक्षणाची सोय प्राप्त झाली. असं असलं तरी कोपरगावच्या पूर्व भागात मुलामुलींच्या शिक्षण व्यवस्था नसल्याची सल अण्णांना होती. परिणामी इथली मुलं आणि खास करून मुलींना शिक्षणाची गैरसोय होती. त्यामुळे पालक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवीत असे. अण्णांच्या बोलण्यातून बऱ्याचदा ही खंत व्यक्त होत असे. अण्णांचं स्वप्न होतं का आपण जसे मुलं मुली शिकवतो तसे प्रजेचेही मुलं मुली शिकावं. आणि कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग त्यापासून वंचित होता आणि त्यांनाही शिक्षण मिळावं असं अण्णांचं स्वप्न होतं. शिक्षणाचं रोप रुजवण्याचं स्वप्न नामदेवरावजी परजणे अण्णांनी पाहिलं. आपल्या आदरणीय पित्याचं हे स्वप्न पूर्ण करत ते जोपासलं आणि वाढवलं ते अण्णांचे धाकटे चिरंजीव राजेश परजणे यांनी. कोपरगावात मुलींसाठी प्रियदर्शिनी ग्रामीण महिला मंडळ लोणी अंतर्गत BSc आणि BCA महिला महाविद्यालय, नामदेवरावजी परजणे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, तर संवत्सर इथे मुला मुलींसाठी नामदेवरावजी परजणे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय अशी शैक्षणिक संकुले सुरू करून राजेश परजणे यांनी शैक्षणिक दर्जा अधिक चांगला ठेवला असल्याचं दिसून येत आहे. नामदेवरावजी परजणे अण्णांचा धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग असे. जनार्दन स्वामीकडे सुद्धा नामदेवरावला मी 2दा-3दा घेऊन गेलो अण्णाला आणि ते सुद्धा खूप मानायचे जनार्दन स्वामीला सुद्धा. आम्ही पुढे जे हे समाधी स्थान वगैरे झाले याच्यामध्ये सुद्धा नामदेवरावांनी मदत केलेली आम्हाला भरपूर. आणि डेअरी जे आहे सगळ्या डेअरीच्या संघाचे पैसे कलेक्ट करून जवळजवळ 2-5 लाख रुपये आम्हाला त्या काळात मिळालेले. ना एक असं व्यक्तिमत्व होतं की ते संताला एका महंताच्या कार्याला लाजवेल असं कार्य करण्याची हातोटी त्यांची चाल एक वेगळी होती. अण्णांकडे पाहिल्या एक समोर कोणी असो, तो मोठा असेल, लहान असेल, छोटा असेल, फाटक्यातला फाटका शेतकरी असेल, पण अण्णा जातीनं त्याची चौकशी करायची, अण्णा त्यांची विचारपूस करायची. म्हणून अण्णांच्यासारख्या व्यक्तिमत्वाबद्दल थोर संतांनी आपल्या वाणीतून आपल्या शब्दातून त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले. ज्याशी रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अण्णामध्ये साधुत्व स्पष्ट दिसत होतं, दैवत्व दडलेलं होतं. जो जाणला असेल त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करणारे त्यांच्याबरोबरचे अजून देखील कार्यकर्ते आहेत. त्यातला जाणला असेल तर नक्कीच तो भाग्यवान म्हटलं तर ते वावगं होणार नाही. अण्णा एक खूप मोठं आणि महान व्यक्तिमत्व होतं. तसं व्यक्तिमत्व आता होणे शक्यच नाही म्हटलं तर ते वावगं होणार नाही. अण्णा म्हणजे 12 महिने फळणारं वृक्ष. त्यांच्या स्मित हसण्यातून आणि त्यांच्या काम करण्याच्या ऊर्जेतून ते समाजाला जाणवत होतं. अण्णांनी समाजाला आपलं मानलं होतं. सर्व जाती धर्माच्या लोकांची त्यांना काळजी होती. सर्वांची आपुलकीचं नातं तयार झालं होतं. कितीही मोठं पद असलं तरी जमिनीवरच त्यांचे पाय राहिलेले. कधी मी पण त्यांच्या मनाला शिवला नाही. मी एवढं मोठं डेअरी चेअरमन आहे का कारखान्याचा डायरेक्टर आहे का कोणतं पद माझ्याकडे आहे हा प्रकार कधी नाही. सर्वसामान्य लोक यायचे, त्यांच्या अडचणी यायचे, कोणाचे लग्न असू द्या, कोणाचे पाण्याचे प्रश्न असू द्या, अण्णांनी स्वतः ते लग्न लावून करून दिले. खिशातून पैसे घालून ते प्रश्न सोडलेले.
जे कोणी आजारी पेशंट असेल, कोणाला कॅन्सर असेल, हे असेल, स्वतः हॉस्पिटलला घेऊन गाडी देऊन त्यांनी पोच केलेली आहे. परत भेटायला सुद्धा ते येत होते. म्हणजे जे काही झोपडपट्टीचे असेल, कोणतेही असू द्या, त्यांनी कधी जातीपात न पाहता प्रत्येकाला मदत करणं हाच त्यांचा हेतू होता. शेवटी माणसामध्ये देव आहे, परमेश्वर आहे, हे त्यांच्यामुळेच आम्हाला समजलेलं आहे. कारण माणसामध्ये मिसळणं हा फार मोठा स्वभाव होता त्यांचा. मी सांगायचं, कधी कधी असे प्रसंग यायचे आमच्या कौटुंबिक वगैरे जर प्रश्न आले तर ते माझ्याच नव्हे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक आलेले त्या माणसाच्या लग्न कार्यामध्ये ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उभे राहायचे, किंबहुना आदल्या दिवशी येऊन जायचे. आणि त्यामानं फार मुलगी वाटेल लावेपर्यंत राहायची, इथपर्यंत त्या माणसं कदाचित वाढायला कधी कधी घ्यायचे पंक्तीमध्ये. म्हणजे हा जो स्वभाव आहे त्यांचा, तो अतिशय चांगला स्वभाव होता. अण्णा म्हणजे संस्कारांचं, शिस्तीचं, नियमांचं जिवंत उदाहरण. समाजकारण करता करता राजकारणात का यावं हे त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राकडे पाहिल्यावर लक्षात येतं. समाजोपयोगी पडताना देह झिजवलेल्या त्या दिव्य आत्म्याचा उल्लेख तो काय करावा. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. राजकारण का करावं, समाजकारण कसं करावं, नेता कसा असावा, आदर कुणाचा करावा, संस्कार म्हणजे काय, आणि थोडं का आयुष्य मिळो ते कसं जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नामदेवरावजी परजणे अण्णा होय. खऱ्या अर्थानं या कोपरगाव तालुक्याच्या विकासाला अण्णांच्या विचारांची, दृष्टिकोनाची गरज आहे.